समर्थ. मोक्ष म्हणजे काय आणि मोक्ष कसा मिळवायचा तुम्हाला माहिती आहे का? आजच जाणून घ्या. सर्व लोक एकच उद्देश घेऊन जन्माला ध्येय देवाची भक्ती आहे, परंतु याशिवाय एक उद्देश देखील आहे. माणूस जसजसा मोठा होतो तसतसा त्याला उद्देश कळायला उद्देशाची पूर्ततेसह मनुष्याचे वय देखील निश्चित केले जाते. उद्देश पूर्ण होतो, जीवन पूर्ण होते आणि देवामध्ये लीन होतो. म्हणजेच आपला आत्मा अमर आहे. त्याला कोणत्याही प्रकारे मारले जाऊ शकत नाही किंवा हानी पोचवू शकत नाही. या जन्माच्या कर्माप्रमाणे मनुष्याला पुढचा जन्म मिळतो. म्हणून आपण आपल्या अमूल्य मानवी जीवनात कमी पाप आणि अधिक पुण्य केले पाहिजे. आपल्या आयुष्यात आपल्या केलेल्या वाईट कृत्यांची शिक्षा आपल्याला नक्की भोगावी लागते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मोक्ष म्हणजे काय आणि मोक्ष कसा मिळवायचा. मोक्ष काय आहे? पहा, मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे. त्याला विश्वाचा महासागर ओलांडणे असेही म्हणतात. मनुष्य मोक्ष प्राप्त करतो तेव्हा त्याचा आत्मा भगवंताशी एकरूप होतो. त्या मानवी जीवनात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जर काही कारणास्तव त्याला मानवी जीवनात जन्म घ्यावा लागला तर त्याचे आयुष्य सुख आणि समृद्धीने भरलेले आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एखाद्या व्यक्तीला त्याच्या मागील जन्मातील चांगल्या कर्मामुळे मोक्ष मिळतो, म्हणून त्याला मानवी जीवनात कोणत्याही समस्यांना सामना करावा लागत नाही. मोक्ष कसा मिळवायचा? असे मानले जाते की मनुष्याला कित्येक लाखो योनींमधून जन्म घ्यावा लागतो. विविध प्रकारच्या प्राण्यांच्या रूपात जन्म, ज्यानंतर आपल्याला अमूल्य मानवाचे जीवन मिळते. जो या मानवी जीवनात हे समजतो तो त्यातून मुक्त होऊ शकतो आणि मोक्ष मिळवू शकतो. आणि जीवनाच्या महासागरातून म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून स्वातंत्र्य मिळवू शकतो. तरीही लोकांना हे का समजत नाही आणि त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त का आहे हे माहिती नाही. दैनंदिन कामांमध्ये व्यस्त राहूनही मोक्ष मिळवता येतो. हिंदू धर्मात 4 धाम आहेत, परंतु याशिवाय काही अशी ठिकाणे आहेत ज्यांना तीर्थक्षेत्रांचा दर्जा देण्यात आला आहे. आपल्याकडे अनेक ग्रंथ आहेत ज्यात गीता सर्वोच्च मानली जाते. याशिवाय हिंदू धर्मातील रामायण, हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा, दुर्गा सप्तशती अशी अनेक पुस्तके आहेत ज्यांना अमूल्य स्थान देण्यात आले आहे. ज्यात हनुमान चालीसा हा संपूर्ण जगातील सर्वात शक्तिशाली ग्रंथ मानला जातो. हे वाचून एखाद्या व्यक्तीला मोक्षप्राप्तीची कल्पना येते आणि मोक्ष प्राप्त होतो. आपल्याकडे 4 धाम आहेत ज्याबद्दल असे मानले जाते की त्यांच्या भेटीने मोक्ष मिळतो. मानवाचे 4 धाम खालीलप्रमाणे आहेत: बद्रीनाथ, जगन्नाथ, द्वारका, रामेश्वर. विज्ञान आत्म्यावर विश्वास ठेवतो का? काही लोकांनी हे देखील सिद्ध केले आहे की तो आधी कुठे राहत होता हे त्यांना आठवते आणि त्यांनी आम्हाला तिथे नेऊन हे सिद्ध केले आहे. आपले शरीर नाश पावते पण आपला आत्मा अमर आणि अमर आहे. आता तुम्ही म्हणाल, आत्मा आहे की नाही हे आम्हाला कसे कळणार? हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी एका माणसाची स्थिती खूप वाईट होती. त्याला एका बॉक्समध्ये बंद केले आणि त्याला सर्व सुविधा दिल्या, पण तो मरण पावला. त्यांनी बॉक्स देखील बंद केला. मग त्यांनी पाहिले की त्या माणसावर धूर आला आणि काच फोडून बाहेर आले, जे सिद्ध करते की आत्मा आहे. देवाचे इतके चमत्कार आहेत की देव अस्तित्वात आहे हे सिद्ध झाले आहे. मोक्षासाठी आवश्यक खरं तर एखाद्या व्यक्तीला दाढी करणे, लग्न इत्यादी 16 संस्कारातून जावे लागते. माणसाला जगण्यासाठी 40 वर्षे आहेत, ज्यात त्याचे शिक्षण आणि लग्न इत्यादी. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचे 7 जन्म असतात तेव्हाच लग्नात 7 जन्मांसाठी एकत्र मानले जाते. जे एखाद्या कायदेशीररित्या कोणाशी लग्न करतात नंतर असे मानले जाते की ते 7 जन्मांसाठी पती पत्नी राहतील. मग 40 वर्षानंतर त्यांचे आयुष्य देवाच्या भक्तीसाठी समर्पित आहे. पण आजकाल प्रत्येकजण धावपळीत व्यस्त आहे. तरीही वेळ वाचून कोणी कीर्तन भजनाला जावे आणि ईश्वरप्राप्तीचा प्रयत्न करावा. धावपळीच्या जीवनातही आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो.
24 तासांपैकी 24 मिनिटे त्या देवाला द्यावीत. जो त्यांना ओळखतो तो त्यांच्या उपासनेत मग्न होतो आणि त्यांना मिळवण्याचा प्रयत्न करतो. मोक्षाचा मार्ग देवाकडून आहे. ज्या देवाची आपण उपासना करतो, जरी तो काही काळासाठी देत असला तरी आपण त्याच्याकडून जे काही मागतो तो आपल्याला नक्कीच देतो. देव खऱ्या लोकांच्या अनेक परीक्षा घेतो, पण त्यांना सोडत नाही. वाईट लोकांना संपत्ती देतो, प्रसिद्धी देतो, पण त्यांना एकत्र सोडतो. स्वर्गात जाण्याचा मार्ग देवाकडून आहे. आपल्याला हे देखील माहिती आहे की वडिलांच्या पाय स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा, परंतु त्याचे कारण काय आहे? याचे कारण असे आहे की आपली सर्व ऊर्जा आपल्या पायामध्ये आहे, म्हणून देवाच्या पायाला स्पर्श केला जातो. आपली मुख्य देवता ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत, पण आपल्याला जे आवडते त्याची पूजा करावी. एखाद्याने आसक्ती सोडून भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि विश्वासाच्या सागरापासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्व देवतांची स्वतःची वैशिष्ट्ये आहे. कोण जास्त कोण कमी हे सांगणे चुकीचे आहे. कर्माचा मोक्षावर परिणाम. जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा जोपर्यंत आपल्यासाठी नवीन शरीर सापडत नाही तोपर्यंत आपण स्वर्गात राहतो. स्वर्ग आहे जिथे आपल्याला जे हवे ते मिळते, म्हणजेच आपली इच्छा पूर्ण होते. आणि जर आपण चुकीची कर्म केली, म्हणजे आपली पापे जास्त असतील, तर आपल्याला नरकात स्थान मिळते. बघा, जर आपण विश्वासाचा महासागर ओलांडला तर त्यातही 2 अवस्था आहेत. त्यामध्ये चांगले जीवन शोधण्याऐवजी आपण चांगले आचरण म्हणजे सद्गुण अधिक असावेत. पण जर तुम्हाला जीवनसागरापासून म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती हवी असेल तर ते फक्त देवाच्या भक्तीनेच करता येते. श्री स्वामी समर्थ.